पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील विद्यार्थ्यांना जादा वेळ शाळेत थांबू नका, तसेच शिक्षकांना विनाकारण अगोदर बोलवणे टाळा. 11 ऑगस्ट 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. समोर परिपत्रकसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या मुख्याध्यापकांना निर्देश, शासन निर्णय व परिपत्रकानुसार कार्यवाही करण्याचे आदेश. शाळेच्या निर्धारित वेळेपेक्षा विद्यार्थ्यांना 1 तास अगोदर किंवा शाळा सुटल्यानंतर 1 तास अतिरिक्त वेळ शाळेत थांबून घेण्याची प्रकाराची दखल घेत सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल लगेच सबस्क्राईब करा. विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक स्थितीचा विचार करून शाळेची वेळ शासन निर्णय संबंधित परिपत्रकानुसारच निश्चित ठेवावी, असे निर्देश शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी दिले आहेत. शिक्षक भारती संघटना जिल्हा सोलापूर यांच्या वतीने ह्या संदर्भात शिक्षण विभागाकडे निवेदन सादर करण्यात आले होते. ह्या निवेदनाची दखल घेत शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्राद्वारे योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जादा तासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ थांबविल्याची तक्रार RT कायद्यानुसार राज्यातील शाळांची वेळ निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये जादा तास किंवा अतिरिक्त अध्यापनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेच्या 1 तास अगोदर शाळेत बोलावले जाते. तसेच शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना आणखी 1 तास शाळेत बसून घेतले जात असल्याची बाब निवेदनातून शिक्षण विभागाच्या निर्देशात आणून देण्यात आली आहे. विशेषतः 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारे अतिरिक्त वेळ शाळेत थांबवण्याची सक्ती केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वयाच्या आणि शारीरिक क्षमतेचा तसेच मानसिक स्थितीचा विचार करणे आवश्यक असताना केवळ शिस्त किंवा जादा तासाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना दीर्घकाळ शाळेत थांबवणे योग्य नसल्याचे या निवेदनातून स्पष्ट करण्यात आले आहे. येत्या 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त अध्यापनाची आवश्यकता काही प्रमाणात असू शकते. मात्र त्याच पद्धतीने येत्या 5वी 9वीच्या विद्यार्थ्यांवरही अतिरिक्त वेळेची सक्ती केली जाऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षकांना अतिरिक्त वेळ थांबवण्याचा प्रकार केवळ विद्यार्थ्यांपुरतेच नव्हे तर शिक्षकांनाही निर्धारित शालेय वेळेच्या 1 तास अगोदर शाळेत बोलावणे आणि शाळा सुटल्यानंतर बैठकीच्या नावाखाली विनाकारण थांबवून ठेवण्याच्या घटना घडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शाळेतील प्रशासकीय कामकाज, बैठक किंवा शैक्षणिक नियोजनाची आवश्यकता असू शकते. मात्र शिक्षकांना नियमितपणे शाळेच्या वेळेपूर्वी किंवा वेळेनंतर विनाकारण थांबवून ठेवण्याच्या प्रकाराबाबत शिक्षण विभागाने संबंधित नियमाचा विचार करून कारवाई करणे अपेक्षित आहे. शिस्तीच्या नावाखाली शिक्षकांना खुर्ची न देण्यावरही आक्षेप. या निवेदनातील आणखी एका गंभीर मुद्द्याकडे शिक्षण विभागाने लक्ष वेधले आहे. काही ठिकाणी शालेय शिस्तीच्या नावाखाली शिक्षकांना बसण्यासाठी खुर्ची उपलब्ध करून न देण्यासारखी असंवेदनशील वागणूक केली जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिक्षक शाळेच्या शैक्षणिक व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असून त्यांच्याशी सन्मानपूर्वक वागणे आवश्यक आहे. शिस्त राखताना शिक्षकांच्या मूलभूत सोयीसुविधाकडे दुर्लक्ष करता कामा नये असा संदेश या पत्रातून देण्यात आला आहे. शासन निर्णय परिपत्रकानुसार कारवाईचे निर्देश. या सर्व बाबीची दखल घेत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना शासन निर्णय आणि संबंधित परिपत्रकातील तरतुदीनुसार यथोचित कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. शाळेची निर्धारित वेळ, विद्यार्थ्यांना अतिरिक्त वेळ थांबवण्याची पद्धत, शिक्षकांना शाळेत बोलवण्याची वेळ तसेच शाळेतील शिक्षकांशी करण्यात येणारे वर्तन ह्या सर्व बाबी नियमाच्या कचोकटीत राहूनच असाव्यात याकडे या पत्रामुळे लक्ष वेधले गेले आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिननाथ जाधव यांच्या डिजिटल स्वाक्षरीने पत्र 21 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आले आहे. या पत्राची प्रत अध्यक्ष शिक्षक भारती संघटना आणि सोलापूर यांनाही देण्यात आली आहे. शाळा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा संदेश. या निर्देशामुळे सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांना निर्धारित वेळेपेक्षा अतिरिक्त वेळ थांबवण्याच्या पद्धतीला आळा बसण्याची शक्यता आहे. शाळेतील शिस्त, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि परीक्षेची तयारी याबरोबर विद्यार्थ्यांचे आरोग्य, मानसिक स्थिती आणि शिक्षकांना सन्मान यांचाही विचार करणे आवश्यक असल्याचे या प्रकरणात अधोरेखित झाले आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकांनी शासनाच्या नियमाचे पालन करून शाळेचे वेळापत्रक निश्चित करावे. ह्या विद्यार्थ्यावर किंवा शिक्षकावर आवश्यक अतिरिक्त वेळेची सक्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे शिक्षण विभागाच्या निर्देशनातून स्पष्ट झाले आहे. परिपत्रक पाहण्याअगोदर हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स
मित्रांना शेअर करायला विसरू नका. असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. RT ॲक्ट सर्व राज्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकासाठी नियम लागू आहे. शाळेचे 1 तास अगोदर बोलवणे, शाळेचे 1 तास थांबवणे विद्यार्थी व शिक्षकांना हे RT ॲक्टनुसार चुकीचे आहे. महत्त्वपूर्ण परिपत्रक